ICU काय? या काय ठरलं मग शेवटी? कशी आहे त्यांची कंडिशन? काय नाही, आम्ही सांगितल्यावर शांतवानी ऐकून घेतलं, रागवले नाहीत, चिडले नाहीत. म्हणजे त्यांची पण इच्छा आहे वाटतं. नाही म्हणजे ते मंदिरात गेले तर त्यांना बरं वाटेल ना आणि मनशांती पण मिळते मंदिरात गेल्यावर, म्हणून म्हटलं. पण इतक्या वर्षात बाहेर कवा गेले नाही, त्यांना धड चालता पण येत नाही, कसं न्यायचं कसं त्यांना? व्हीलचेअरवर नेऊ शकतो ना आपण त्यांना. नाही त्यांना चालता येत नाही म्हणून म्हटलं. एवढे नोकर आहेत घरात, उचलून नेतील त्यांना. पण मॅडम त्यांना व्हीलचेअरवर नेणं जास्त सोपं नाहीये का? तसल्या खुर्चीवर त्यांना बसवायचं नाही. आम्हाला नाही आवडणार त्यांना तसं बघायला. माणूस फार खंगल्यावानी दिसतो. अधिपती, तुम्ही गाडी काढायला सांगा, आम्ही त्यांना बाहेर आणायची व्यवस्था करतो. दुर्गे. हा ताई, आले आले. हे काय? ताईवटीचं सामान. आम्ही सांगितलं होतं, आता निघाल्या त्या. ठेव बाहेर. वा तुम्ही पुढं, आम्ही त्यासनी घेऊन येतो. देवी, जसं ठरलंय तसं होऊ दे. माझ्या सासऱ्यांची तब्येत सुधारू दे प्लीज. मला खात्री आहे असं झालं ना तर भुवनेश्वरी मॅडम मला शाबासकीच देतील. आणि शाबासकी मिळो ना मिळो, अधिपतींच्या बाबांना उत्तम आरोग्य मिळते प्लीज. काय ग एक कार्टे, अगं तिकडे काय आग बिग लागली का काय? एवढे फोन कशा पायी करायलीस? मम्मी, तू विसरली ना मला? तुझं अजिबात लक्ष नाही माझ्याकडं. पोरीला काय खायला प्यायला मिळतं का नाही, पोरगी सुखात आहे का दुःखात आहे, तुझं अजिबात लक्ष नाही माझ्याकडं. आली मोठी, सांग आता काय काम आहे? मम्मी, माझं काय काम असेल ग तुझ्याकडं? म्हणजे मम्मी, तू मला गावात ठेवलं आणि स्वतः महालात राहती, मस्त खाती पिती. तुला जरा बी दया माया नाही माझी. ए चंचे, अगं दयामया नसती तर मी पैसे तर पाठवले असते का ग तुला? अगं 2च दिवसात संपतात ग ते पैसे. अगं तुला दिलेले पैसे संपविलेस व्हय? कवाच संपले. अगं रात्रीपासून मी काय खाल्लं बी नाही ग. मम्मी, तू मला पैसे पाठव. कुठनं देऊ तुला पैसे? माझ्याकडचे बी पैसे संपलेत. तुला 2 दिवसापूर्वी 30,000 दिलते नव, त्याचं काय झालं? आता नाहीत माझ्याजवळ. मम्मी, तू थोडंच तुझ्या खिशातलं देती. जा की तुझ्या ताईचं कपाट उघड आणि बंडलं काढ. वा 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 वा, एवढं सोपं वाटतंय व्हय ग तुला? का मी ताईकडे जाणार, तिचं कपाट उघडणार आणि पैसे काढणार आणि तुला देणार व्हय? मग तुला जिथनं शक्य असेल तिथनं पैसे काढ आणि मला दे, नाही तर मी तिथे ये ना. ए बाई, तू 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 इकडे येऊ नकस. तू इकडे आलीस तर ताई मला बी घराबाहेर काढल. तू येडी का ग? डोसक्यावर बिस्कर पडलीस का काय तू? मी कुठनं देऊ तुला आता पैसे? बरं थांब जरा, करते मी काय तर पैशाची व्यवस्था करते. थांब जरा, तू फोन ठेव आता. अर्ध्या तासात पैसे द्या मम्मी. अगं ए चंचे, तू काय डोसक्यावर बिस्कर पडलीस का काय? अर्ध्या तासात कसं पैसे देऊ मी तुला? ते काय मला माहित नाही. मी कोल्हापुरात आले आणि बिंदू चौकातल्या एका हॉटेलात रूम बुक केली. माझ्याकडे 1 बी रुपया नाही. तुला हॉटेलचा पत्ता पाठवती, तुला काय करायचंय तू कर. हॅलो चंचे,
ऐका माझं, हे नुसतं असं फेऱ्या मारत बसून काय होणार नाही. आईसाहेबांनी प्लॅन बहुतेक कॅन्सल केलेला आहे. 4 वाजता सूर्यवंशीचं काय असं नियोजन लागत नसतंय. तुम्ही असं नका बोलू आदिपती. थोडं पॉझिटिव्ह बोला ना. पॉझिटिव्ह बोलून काय होणार? काहीतरी घडलं तर पाहिजे का नाही पॉझिटिव्ह? घडणार. मला विश्वास आहे. कोणावर? देवावर. घ्या, आईसाहेब एकट्या झाल्यात. काय बघताय? काही नाही. सावकाश या. दुर्गे, शाल कानटोपी आण. हे घ्या, घाला कानटोपी घाला, बाहेर लई थंडी आहे ताई. हे बसवा त्यास. बाहेर थंडी असेल, हे असू दे जरा. अहो बाहेर थंडी आहे. नाही म्हणजे माणूस एवढं करते काय हाय? तुम्ही तर कशाला हो आईसाहेब? कशाला? राहू दे, जाऊ दे, नको तसं. मला द्या, मी देते त्यांना ना. द्या. कानटोपी पण आहे. ओमक्या कुठं आहे? ओमकी आहे की गाडी काढायला. आम्ही जाऊन येतो व्यवस्थित, काय काळजी करू नका. सांभाळून द्या त्यासनी. तर आणि सुनबाई, वटी नीट भरा आणि लगेच घरला या. काय लागलं तर कळवा आम्हाला. शांता, आणकडे हे घ्या, वटीचं सामान आहे. न्या रे. जा, नीट लक्ष ठेव त्यांच्यावर. वय ताई. अर्ध्या तासात पैसे द्या मम्मी. ताई, पर्स घेऊन जाऊ? जा की, विचारतेस कशा पायी? वय. काय? मॅडम बिल. हा मग? मॅडम द्या की लवकर, कवा धरणं वाट बघायला लागलोय. हा मग मी काय करू? अहो मॅडम, बिलाचे पैसे देऊन टाका ना. तू आवाज कोणावर चढवतो रे? काय बिल बिल लावून ठेवलं रे सारखं? तुला कळतं का मी कोण आहे ते? तू माझ्याशी बात घालतो, तुला कळतंय? अहो मॅडम, मी फक्त बिलाचं बोलतोय तुमच्याशी. हा मग बिलाचं म्हणजे काय? देती म्हणली नाही, आवाज चढवून कोणाशी बोलतोय? अहो साहेब, बघा यांच्याकडे, मी यांच्याकडे बिलाचे पैसे मागतोय आणि या माझ्यावरच चिडायला लागल्यात. अहो मॅडम, बिल देऊन टाका ना. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, खाण्याचे पैसे तिथल्या तिथे द्यावे लागतील. हा मग देते की, एवढी काय घाई लागून राहिली? ऑनलाईन चालेल का? तुम्हाला आधीच सांगितलेलं, आमच्या हॉटेलमध्ये ऑनलाईन पेमेंट होत नाही. काय भंगार हॉटेल आहे. अहो मॅडम, देऊन टाका ना पैसे लवकर. नाही आहेत का पैसे तुमच्याकडे? किती वेळ झालाय तुम्ही नुसत्या पर्समध्ये शोधताय. अहो लवकर द्या हो पेमेंट जरा. नाही देत. जा. काय करशील? असं मंगला, ओय, काय सांगितलं? ए काय? ए ए सोडे. ए सोडती का नाही? ए सोडे. तू मला माहिती का मी कोण आहे? सोड. हो मॅडम, पहिले तुम्ही बिलाचे पैसे द्या. नाही देत. जा. ओ मॅडम, आमच्या प्लेट फोडल्यात तुम्ही. आता तर तुमच्याकडून ना डबल बिल वसूल करणार मी. जा. नाही देत. काय रे तोंड घ्या.
संचे लागलं लागलं बाळा तुला? हा? ए ही पद्धत आहे का बिल मागायची? हा मम्मी बघती किती पोच करलं मला हे बाईनं. सावकाश. अहो मंदिर दिसायला का हे हॉस्पिटल आहे चला. अहो नाही, मंदिरच आहे, आरोग्य मंदिर. हा एक भारी आहे तुमचं आरोग्य मंदिर, ज्ञान मंदिर, सगळी मंदिरं लागतात यासनी. स्वतः पण एक चालतं फिरतं मंदिर. ये बाबा ये. मास्तरीन बाई हे चांगलं जमतंय तुम्हाला लगेच हातोहात नियोजन लावायला. हो, मी आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली होती. फोन पण आधीच करून ठेवला होता. तर तुम्हाला अजून सांगतो, ह्यातली एक जरी गोष्ट आमच्या आई साहेबांनी कळली का नाही, आपलं झालं कल्याण. नको ना अधिपती, तुम्ही सारखं सारखं असं नका म्हणू प्लीज. नाही नाही होणार असं काही. आणि मला माहिती आहे आपण सगळं असं लपवून छपवून करतोय, पण आपण चारुहास सरांच्या भल्यासाठी करतोय की नाही. तुमच्या चारुहास सरांचं भलं होता होता आपलं चांग भलं होईल. नाही होणार. आणि मला बाकी काही माहित नाही, तुम्ही मला साथ द्या. डेंजर कार्यक्रम. आपण 7 फेरे घेतलेत लग्नात. वचन दिलंय तुम्ही मला, विसरलात का? तुम्ही कसलं ब्लॅकमेल करताय हो? आई साहेबांची शपथ घाला, हा लग्नातल्या फेऱ्यांच्या वचनांची आठवण करून द्या. आम्ही काय ब्लॅकमेल व्हायलाच बसलेलो आहे. चला चला चला. काय रे असं मागतोस बिल माझ्या पोरीकडे? अशी पद्धत आहे का तुमच्याकडे कस्टमरशी वागायची? हा आणि तू गट्टावळे माझ्या पोरीला हात लावलास. जाऊ दे. हो मॅडम, अहो आमचं काय चुकलंय? पण आम्ही तर फक्त आमचं बिल मागितलं ना. अहो याच पळून जात होत्या आणि आरडाओरडा करायला लागल्या. ए वाटेल ते बोलू नका सा. तुझ्यासारखे 50 नोकर आम्ही ठेवू शकतोय घरात. पळून का जाईल रे ती? बिलाचे पैसे द्यायचे नाहीयेत ना म्हणून. हा ना बघा, अहो एवढं मोठं जेवण मागवलं यांनी आणि बिलाचे पैसे द्यायची वेळ आली तर राडा घालायला लागल्या. बिल द्यायचं नसलं ना की असंच होतं. ए टवळे, आमासनी काय भीक भीक नाही लागली, कळलं काय? हे असले 50 पदार्थ बनवून खातो आम्ही घरला. चल दाखव तुझं बिल किती आहे. दाव रे. हे घ्या. घे तुझं बिल देते मी. हा घे. आणि हे घ्या 500 रुपये टिप. मॅडम त्यांनी आमच्या प्लेट फोडल्यात ना, त्याचे पण पैसे द्या. मी नाही फोडले त्या प्लेट, ह्या बाईनं फोडले. तुला जेवढंच वाटत असेल ना तर तिच्या पगारात कापून घे. ह्याच्या पण पगारात काप. नाही ते कामच कर ना, तू तुझ्याच पगारातून कापून घे. शांत हो, थंड घे जरा. परत असल्या फालतू हॉटेलमध्ये येऊ नकस, याद राख. चल सरका. सरकार, मोठ्या मालकांचं घड्याळ पडलं होतं चुकून. चंचे बस इथं. अगं तू असं मूर्खपणा कशाला करतीस ग? मी काय केलंय? काय केलं? अगं पैसे नव्हते तर हॉटेलमध्ये कशाला गेलतीस? अगं मम्मी, मला माहित होतं काय बी झालं तरी माझी मम्मी पैसे घेऊन येईलच. आणि त्या भुवनेश्वरीचा एवढा पैसा असताना मला काळजी करायची काय गरज आहे? मम्मी,
आलीस का नाही एवढे उन्हात अनात पाय मोडत? माझी लवली मम्मी. मम्मी. आईची माया आहे ग. चंचे तुला सांगू, तुझ्यासाठी मी पैसे चोरले. हे समजा जर का ताईला कळलं तर ताई मला बी घराबाहेर काढणार बघ तू. मम्मी तुला घराबाहेर काढायची भाषा करू न ग. माझी त्या घरात एंट्री कशी होईल याचा विचार कर. ए बाई, मला तर आता काय बी सुचत नाही. मी आज सांगू का एक? आता काय करायचं? तू काय नाही करायचं, म्या करू का? काय करणार आहेस? मम्मी म्या लगीन करू का? अगं ते तर करायचंच आहे की. अगं पण आधी आधिपतीचं तर लगीन मोडू दे. आणि त्यात काय, ताईनं मास्तरणीच्या बहिणीला पैसे दिलेत त्यांचं लगीन मोड म्हणून. ते हाय मंद, ती कसं काय मोडेल लग्न? मम्मी त्यांचं लगीन मोडण्यासाठी म्या लगीन करू का? म्हणजे म्या लगीन करू का मम्मी? अगं तू काय खोळ्या डोसक्याची आहेस का काय? तू काय बोलते तुला कळतंय का? तू लगीन केल्यावर त्यांचं लगीन कसं मोडल? उगा काय बी. पर काही झालं ना तरी त्याच घरात जाऊन म्या त्यांचं लगीन मोडणार. अगं पर तुझं लगीन झाल्यावर तुला सासरी जावं लागेल का नाही? म्या घर जावाई आणला तर? अगं मूर्ख परगी, अगं तू जरी घर जावई करून आणला घरला तरी ताई तुला घरात कशी घेईल? आणि तुला लगीन म्हणजे काय खेळ वाटतो का काय? लगीन म्हणजे खेळच आहे मम्मी. मावशीनं त्यांचं लग्न लावून खेळ केला ना, आता त्यांचा खेळ खंडोबा म्या करणार, त्यांचं लगीन मोडून. आता कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टर रघुवीर, आपण जे व्यायामाचे प्रकार ठरवले आहेत ना ते त्यांच्याकडून करून घेऊयात. हे बघा, आता हे त्यांचं दुसरं इंजेक्शन आहे. अजून 2 इंजेक्शन्स बाकी आहेत. एक पुढच्या आठवड्यात, एक त्याच्या पुढच्या आठवड्यात. त्यानंतर 6 महिने काही गरज लागणार नाही. त्यानंतर मग आपण टेस्ट करून ठरवूयात की पुढे काय करायचं काय नाही ते. आता यांच्यात प्रोग्रेस दिसतोय, पण त्या मागच्या गोळ्या पूर्णपणे बंद करून टाका. का असं का? त्या बी गोळ्या चांगल्या डॉक्टरनेच दिलेल्या आहेत. काय आहे ना, आपल्याला जायचंय अमेरिकेत आणि आपण जातोय पाकिस्तानात. एवढं? सॉरी टू से, पण त्यांची आधीची जी ट्रीटमेंट होती ना ती चूक असं नाही म्हणता येणार, पण चुकीच्या दिशेने होती. पण आता तुम्ही काही काळजी करू नका, आता सगळं ठीक होईल. डॉक्टर, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. मी अजून काही औषधं लिहून देतो आहे, ती तुम्ही आजपासूनच सुरू करा. थँक्यू. अक्षर, हा हा, बोला तुम्ही बोला. अक्षर, गुड गुड गुड, प्रयत्न करा तुम्ही. अक्षर, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की व्यायाम करायचा, चालायचं, बोलायचा प्रयत्न करायचा. हे सगळं तुम्ही करत राहा, तुमच्यात लवकर फरक पडेल. तुम्ही पण त्यांच्याकडे लक्ष ठेवा. हो डॉक्टर. म्हणजे काय पूर्ण बरे होणार आहे? हे बघा, 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर डेफिनेटली बरं वाटेल त्यांना. हो, पण व्यायाम, पथ्य आणि औषधं हे मात्र रेग्युलरली झालंच पाहिजे. आणि त्या जुन्या गोळ्या फेकून द्या, विष आहे ते त्यांच्यासाठी. नाही, ती औषधं आम्ही त्यांना देतच नाही डॉक्टर. गुड. जुन्या गोळ्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत हे जर आईसाहेबांनी कळलं का नाही? अजून कळलेलं नाहीये ना अधिपती. पण जर कळलं तर आपल्याला कल्याण एवढं लक्षात ठेवा, ती 4 इंजेक्शन आपल्याला घेऊन इथं उत्ताना पडायला लागेल.